नमस्कार. सुरुवातीला एक छोटीशी क्लिप दाखवतो. ते क्लिप बघा आणि क्लिप बघून काय वाटतंय तुम्हाला? काय चालू आहे किंवा काय स्वरूपाचा कार्यक्रम तो चालू आहे, त्याबद्दल विचार करा. काय वाटतंय ते ठरवा तुम्ही आणि त्याच्यानंतर मग आपण जरा पुढची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो किंवा मग त्याबद्दल आपण डिस्कस करूया. बघितली क्लिप सगळ्यांनी? बरोबर आहे. आता आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत किंवा घरात स्मार्ट टीव्ही पण आहेत. त्यामुळे आपण आपल्याला ज्या देवाची गाणी आवडतात किंवा काही मंत्र श्लोक आवडतात ते आपण सकाळच्या वेळी किंवा काही सणावाराला ते लावत असतो. तर ही क्लिप बघून आपल्याला सहज लक्षात आलं असेल की शंकराचं पूजन किंवा शंकराचे काही मंत्र ही मंडळी उच्चारतायत. तर बरोबर आहे, रुद्राभिषेकाचा कार्यक्रम चालू आहे. डोंबिवलीत 15 ऑगस्टच्या निमित्ताने एक सामूहिक सार्वजनिक वैदिक सेंटरतर्फे एका रुद्राभिषेकाचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस हे विधी करतानाची ही छोटीशी क्लिप आहे. हा विधी करतानाचा क्लिप किंवा छोटासा व्हिडिओ मी का दाखवला, तर आपल्या वैदिक परंपरेनुसार किंवा आपल्या पोथ्या पुराणांमध्ये जे काही सांगितलेलं आहे किंवा आपली जी जीवन पद्धती आहे त्यानुसार जे काही धार्मिक विधी आपण करतो त्यातला हा एक विधी आहे. तर याच्यानंतर आणखीन एक छोटीशी क्लिप दाखवतो, मग आपण त्याच्या पुढचं बोलूया. हा बरं, आधीची क्लिप आणि नंतर हे दाखवलेलं जनगण मन काय आहे, काय सांगण्याचा हेतू काय आहे? बरोबर आहे. आता मी आधी ही क्लिप दाखवण्याच्या आधी तुम्हाला काय सांगितलं होतं की हिंदू वैदिक परंपरेनुसार किंवा ज्या आपल्या पुराणानुसार जे काही आहे त्यानुसार आपण हे रुद्राभिषेक म्हणा किंवा इतर काही आपले धार्मिक विधी असतो ते आपण करत असतो. पण हे जनगण मन हे आपल्या कुठल्या धार्मिक विधीत आहे का? नाही ना. तरी सुद्धा ही पंडित मंडळी, पंडित मी अशासाठी म्हटलंय की जे काही मंत्र किंवा श्लोक आहेत ते पठण करणारी मंडळी आहेत म्हणून त्यांना पंडित म्हणतोय. तर ही मंडळी त्या दिवशी रुद्राभिषेक करताना आपण आपल्या घरी जसं सत्यनारायणाची पूजा होते ना, आपण जर बघितलं असेल तर त्याच्या आधी गुरुजी संकल्प करतात की मी कुठल्या कारणासाठी ही पूजा करतोय किंवा माझा हेतू काय किंवा सेवा करायची किंवा जस्ट एक मला सेवा म्हणून किंवा काही इतर कारणासाठी मी सत्यनारायणाची पूजा करतोय. तसंच आपण कुठलाही धार्मिक विधी करताना एखादा संकल्प करतो गणेश पूजनानंतर. तो संकल्प त्या गुरुजींनी तेव्हा काय केला, तर राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रावरती कुठल्याही आपत्ती येऊ नयेत म्हणून आम्ही हा संकल्प करतोय आणि हा रुद्राभिषेकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्याच्यानंतर हा संकल्प झाल्यानंतर या सगळ्या जमलेल्या मंडळींनी सामूहिकरित्या जनगण मन म्हटलं. हा पॉइंट लोकांना दाखवावा किंवा सगळीकडे पसरवावा म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांनी कुठेही मीडिया किंवा पत्रकार किंवा कॅमेरामन एकही कोणालाही आणलेलं नव्हतं. मी त्यावेळी त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होतो. त्यामुळे या सगळ्या पंडित मंडळींना एकत्ररित्या जनगण मन म्हणताना माझ्या अंगावरती काटा आला आणि म्हटलं ही गोष्ट आपण शूट केली पाहिजे. तर ही अशासाठी शूट केली पाहिजे आणि ती दाखवली पाहिजे कारण आपली हिंदू जीवन पद्धती ही किती सर्वसमावेशक आहे आणि किती बदलती आहे. नवीन चांगल्या चांगल्या गोष्टींना आपण आत्मसात करत जातो किंवा आपल्या पद्धतींमध्ये ते बदल घडवत जातो. हे आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे किंवा ज्यांना जाणीव याची नसेल त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. हिंदू धर्म आणि राष्ट्रधर्म या दोन्ही कुठल्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. हे स्वाभाविकपणे आपण किती खोलवर स्वीकारलेलं आहे हे या व्हिडिओमधून मला जाणवलं, दिसलं. आपल्या बापाकडे
आपलं काय म्हणतात ना, सर्टिफिकेट, डीएनए सर्टिफिकेट मागणारे लोक आपल्या हिंदू धर्मावरती, आपल्या ह्या पूजा पद्धतीवरती, आपली जी आध्यात्मिक परंपरा आहे त्याच्यावरती उठसूट टीका करत असतात. काही सोणके ओणके असतात, त्यांना आपण उत्तर देत बसायची नाही. त्यांना आपण उत्तर न देता हे व्हिडिओ किंवा ह्या अशा गोष्टी त्यांच्यापुढे ठेवायच्या. याचं कारण काय, आम्ही किती स्वीकारार्ह आहोत किंवा आम्ही किती सर्वसमावेशक आहोत हे ह्या लोकांना अजून माहिती नाहीये. त्यामुळे ते लोक टीका करत बसतात. उंटावरून शेळ्या करण्याची कामं आहेत आणि कुठेतरी 2-4 शिव्या या हिंदू धर्माला, हिंदू पूजा पद्धतीला घातल्या किंवा त्यांना हिंदूंना घातल्या की त्यांचं फावतं, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे त्यांच्यावर आपण टीका करत बसायची नाही, त्यांच्या प्रश्नांवर उत्तर देत बसायची नाही. तर आपलं काय आहे, स्व काय आहे आपलं, आपल्या पूजा पद्धती कशा आहेत आणि त्याच्यात आपण कसे बदल करून कसे सर्वसमावेशक आहोत हे जाणीवपूर्वक आपल्या मनात आपण बिंबवण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केला. बरं, हे जनगण मन डोंबिवलीत 15 ऑगस्टला झालेल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच म्हटलं गेलंय का? तर नाही. हे हजार ठिकाणी हजार कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी सुद्धा हे म्हटलं जातं. फक्त माहितीसाठी एवढं दाखवतो.